विश्वासच बसत नाहीये की भीमरावाचा भाऊ आमच्या संग चोरी करतोय. आणि असं चोरीत साथ दिलीस ना तर एक दिस तू लई पैकेवाला बनून जाशील. एवढ्या पैकाने तर लय दिवसाचं राशन येईल. मंगेश भाऊ, काम झालं का? काम झालं का? होय झालं. घे हे तू घे. ठीक आहे ना? आता तुम्ही बी आनंदी आणि आम्ही बी आनंदी. आता जावा. अजून काही असलं तर सांगा. वय वय सांगन. चल. एक काम करतो, हे महाराजांनी देऊन येतो. नाही, शेठजी सरळ महाराजाकडे जाईल. एक काम करतो, याला 2-4 दिवस माझ्याच घरात ठेवतो, मग महाराजांनी देऊन टाकतो. दादा तू कुठे निघून गेला होतास? कुठे नाही, ते जरा फिरायला गेलो होतो. तू झोपला नाहीस? नाही बाळा दादा. का? कारण मला तुझी काळजी वाटत होती. माझी काळजी कशाला वाटत होती? मोठा आहे तुझ्या परीस, मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. आता तू आलायस तर काही बी काळजी नाही. आता चल झोपाया, चल. विश्वासच बसत नाहीये की भीमरावाचा भाऊ आमच्या संग चोरी करतोय. विचार कर, कुठं तो भीमराव आहे जो खऱ्याच्या न्यायाच्या गोष्टी करतो आणि कुठं त्याचा मोठा भाऊ आहे जो चोरी करतो. उद्या जर जगाला कळलं तर काय म्हणतील? ते असं वाटेल की एका पांढऱ्या शुभ्र चादरीला काळा डाग लागल्यावर त्याची सुंदरता निघून जाते ना. तसं तोच आहे भीमराव, पांढरी चादर आणि बाळा काळा डाग आहे. काळा डाग आहे. काळा डाग बाला तू काळा डाग आहे. काळा डाग आहे. बाला तू काळा डाग आहे. काळा डाग आहे. बाला तू काळा डाग आहे. काळा डाग आहे. काळा डाग आहे. नाही, मी नाही आहे काळा डाग. नाही नाही, मी नाही आहे काळा डाग. नाही, मी नाही आहे काळा डाग. बाळा, बाळा काय झालं बाळा? काय झालं बाळा दादा? बोल ना बाळा दादा, काय झालं? झालं बाळा दादा, सांग की तुला कोणतं वाईट स्वप्न पडलं का? तू एवढा घाबरलेला का दिसतोस? बाळा दादा सांग की. काय झालं बाळा दादा? सांग ना. माझ्याकडनं एक चूक झाली भीम. मी चोर बनलो. मी काळा डाग बनलो भीम. बाळा दादा हे तू काय बोलतोस? मला तर काय बी समजत नाही आहे. मी तुम्हा दोघांनी बघितलं. एवढ्या पैक्यात जर परवडत असेल तर उद्या याच येळेला या. ठीक आहे? आम्ही याच वेळेला उद्या येतो आणि 2 आणे बी ठीक आहे. तुम्ही दोघांनी एवढी मेहनत केली, त्याच्या बदल्यात थोडेसेच पैक कमवलं. मग मी एक निर्णय घेतला, चुकीचा निर्णय घेतला, चोरी करायचा. आमच्या संग काम करणार का? पैक मिळतील. काय काम करायचं आहे? चोरी करायची.
हे घे. मला माफ करा तुम्ही समधेजण. भीम भीम मला माफ कर. चुकीची जाणीव होणं सौताला माफ केल्यासारखंच आहे. आता तू माझ्या संग चल. तू जी चूक केलीस ती सुधरूया. बाळा दादा, आपल्या लहान भावावर विश्वास ठेव. मी समजा ठीक करेन. चल. बघायचं तर हे आहे की भीमराव कुठल्या मातीचा बनला. त्यो जो सतत बोलून दाखवत असतोय का त्यो ज्याच्यावर तुमचा अभिमान आहे. पैज लावूया आता. कसली पैस? जवळ म्या नाही बोलत तुम्ही भीमला भेटायला नाही जाणार. ठीक आहे, मला तुझी पैस मान्य आहे. मला काहीतरी खायला द्या की. माझं कोणी नाहीये. कुणी नाही म्हणजे? आई मेलीये आणि बाबा घर सोडून पळून गेलेत. आता माझं कोणी बी नाही. मला द्या की, काहीतरी द्या की मला खायला. द्या की काहीतरी खायला. मी खरं सांगतोय, द्या की. कालपासनं काय बी खाल्लं नाही. द्या की, लय भूक लागली आहे. द्या की, द्या की. मी खरं सांगतोय, द्या ना काहीतरी खायला. द्या की खायला. भीमबाळा, तू हार न ग माणूस. जरी तुझी आई मेली असेल, जरी तुला वाटत असेल की तुझा बाबा पळून गेला असेल, पर तू हार न ग माणूस. चल, मी तुला खायला देतो. पहिल्यांदा चांगली चोरी केली हाय. चांगला अनुभव होता. चोरी करा, इनाम घ्या आणि निघा. बाकी चोरी करवणारा बघून घे. आपण बी हेच करूया का रे? यांच्या घरात चोरी करण्याची काम घेऊया का? बरोबर हाय, पण एक गोष्ट लक्षात आली. फक्त आपण लोकच नाही तर मोठमोठी चांगली माणसं पण चोर आहेत. ते बी चोरी करवतात. तर मग आज ह्याच सभ्य चोरांसाठी नाही. चोरी केलेले समदे पैक परत द्या. चोरी करणं चुकीचं आहे. अरे वाटा दिला नाही याला त्याचा. आम्ही हिस्सा घ्यायला नाही आलोय. बस तुम्ही जे काही चोरी केलंय ते परत करा. काय बडबड करायलायस? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि समजा तुलाच द्यायचं का? नाही, आम्ही पैक घ्यायला नाही आलोय. उलट जे पैक तुम्ही शेटजी करणं चोरी केले आहेत ते त्यासनी परत द्यायला आलो आहे. अरे जा, लय मोठा आलास प्रामाणिक. यात काय बी चुकीचं नाही. हे काम आहे आमचं. चुकीचं काम कुणाचंच काम नसतं. आणि जे बी पैक तुम्ही शेटजींकडनं चोरले आहेत ते समदे पैक मला द्या. मला त्यासनी ते परत करायचे आहेत. द्या ते पैक. चल निघ. अरे ये सोड मला. ये सोड ना. अरे सोड ना मला. अरे दाखवतोस तुला. ये निघ. थांब. पैका कुठं? तुला काय वाटतं मी तुला सोडून देईन काय? बोल, पैका कुठं आहेत? अरे आमच्याकडे पैक नाही आहे. ते समद पैक त्यो चहावाला घेऊन गेला. चहावाला घेऊन गेला? सांगितलं ना तू मसनी. आम्हाला जाऊ द्या. चल चल चल. नाही, आधी तुम्ही आमच्या संग चला आणि समदे पैक परत द्या. तोपर्यंत तुम्ही कुठे बी जायचं नाही. चला. ऐकलास ना? चल.
मी तर लुटल्या गेलो मी महाराज मी लुटल्या गेलो महाराज दार उघडा महाराज मी लुटल्या गेलो महाराज दार उघडा महाराज काय झालं एवढ्या रात्री असे ओरडत का आलात आणि तुमच्या डोक्यावर ही जखम कशी झाली महाराज मी लुटल्या गेलो सगळं संपलं पैसे दागिने सगळं चोर घेऊन गेलेत काहीच ठेवलं नाही त्यांनी नियती कोण टाळू शकत हे तर होणारच होत पण यामुळे तुम्ही एवढे विचलित का झाला आहात मी विचलित का होत आहे महाराज माझ्या आयुष्यभराची कमाई लुटून गेले ते आणि तुम्ही म्हणताय की मी विचलित का होत आहे हा काळाचा न्याय आहे हा निसर्गाचा दंड आहे तुम्ही धर्माच्या नावाखाली तुमच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक छोटासा हिस्सा खर्च करायला नकार दिला म्हणून देवाने तुम्हाला त्याचीच शिक्षा दिली देव नाही महाराज तुम्ही मला माहिती आहे की तुमच्याच माणसांनी माझे पैसे चोरले आहेत म्हणून तुम्ही आता आम्हाला चोर म्हणा डाकू म्हणा पापी म्हणा अविश्वासू म्हणा आम्ही त्याचं अजिबात वाईट वाटून घेणार नाही नुकसानामुळे त्रास होतोच आणि त्रासात माणूस उचित अनुचित सगळं विसरून दोषारोपण करत असतो महाराज माझे पैसे परत करा त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाहीये महाराज लोभ आणि मोहाने ग्रासलेल्या मनुष्या मध्यरात्री तू आम्हाला झोपेतून उठवलायस आता आम्हाला योग निद्रेत जावं लागेल जा तुम्ही इथून महाराज मी भिकारी होईल महाराज मी कुठेही तोंड दाखवू शकणार नाही संयम ठेवा शेठ धनसुखला आणि जरा विचार करा काय घेऊन आला होता आणि काय घेऊन जाणार आहात स्वतःला आधी आतून शांत करा आणि संयमाने विचार करा आतापर्यंत केलेल्या प्रत्येक चुकीचा विचार करा जरा महाराज 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 दार उघडा मी लुटल्या गेलो महाराज मी लुटल्या गेलो एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं अरे आलो कोण आहे या दोघांनी सांगितलंय की यांनी जे शेठजींकडून पैसे चोरले होते ते तुमच्याकडे आहेत कोणी सांगितलं या दोघांनी अहो फौजदार साहेब ये दोघं चोर आहेत कोणावर बी आरोप लावू शकतात तर मग तुम्ही समध्या जगाला चोर समजणार आहे होय ते तर तपासणी करतील तवच माहित पडेल ना आणि पैक मिळाले तर भीमराव आपल्या लायकीत राहा आणि हे विसरू नकोस तुझी जात काय जर तुम्ही चोरी केली आहे तर तुमची जात तर चोराचीच झाली ना आणि ही जात खरंच घृणा करण्यासारखीच आहे म्या तपासणी नाही करू शकत पण फौजदार साहेब तर तपासणी करूच शकतात
चला आज शोध घेऊ. अहो फौजदार साहेब काही बी नाहीये तर कसला तपास घेताय? अहो मी काहीच नाही केलंय. अहो इथे शोधा. अहो फौजदार साहेब काहीच नाहीये. अहो काहीच नाहीये, मी खरं सांगतोय. शोधा तुम्ही. अशा जागेवर ठेवलाय का मिळणारच नाही. मला काही सापडलं नाही. सगळीकडे शोध घेतला मी. काय बी नाही सापडलं ना. आणि आता चालते वा इथनं. सकाळी सकाळी आलीत माझ्यावर चिखल उधळाया. फौजदार साहेब एकदम म्या तपासणी करू. आहे थांब तिथं. तिथंच थांब. फौजदार साहेब यो तपास घेणार नाही. माहित आहे तुम्ही कायद्याचं काम करत आहे, पण तुम्ही आमच्या आयुष्याच्या नियमावर आपली ताकद नाही दाखवू शकत. पर या दोघांनी तर सांगितलं ना की पैका तुमच्याकडेच आहे. अरे या चोरांच्या बोलण्यानं काय होतंय? कुठलाच पुरावा नाही आमच्याकडे आणि पैसे देखील मिळाले नाही. फौजदार साहेब त्या कचऱ्याच्या टोपलीत बघा की, कदाचित त्यात असतील. अहो फौजदार साहेब त्यात काही बी नाहीये. कचरा आहे त्यात. अहो काहीच नाहीये त्याच्यात. कचरा आहे सांगतोय मी. अरे मी सांगतोय ना त्याच्यात कचरा आहे म्हणून. अहो साहेब तुम्ही कोल्ह्याच्या बोलण्यात येत आहे. कचरा आहे त्यामध्ये बघा, काहीच नाहीये. काय हे? फौजदार साहेब मला नाही माहिती. मेहनतीशिवाय कमवलेलं पैक ते बी दुसऱ्यांचं कायम कचऱ्यासारखेच वाटतात. घेऊन चला याला. अहो फौजदार साहेब मी काय बी नाही केलं. थोडा मला माहित नाही हे कोणाचं आहे. फौजदार साहेब यांनीच काहीतरी केलं असेल. अहो माझा ऐका तर. मी लुटला गेलो. काहीच नाही ठेवलं. माहिती नाही कोणी माझे पैसे चोरले. तुमच्याच मित्राने. माझे पैसे मिळालेत. माझं तर सगळं संपलं होतं. मी परत जिवंत झालो. धन्यवाद फौजदार साहेब. धन्यवाद मला देऊ नका. तर भीमराव आणि त्याच्या भावाला द्या ज्याने तुमचे पैसे वाचवलेत. घे बक्षीस समजून ठेवून दे. हे काम मी बक्षिसासाठी नाही केलं. ते तुमचे पैक आहेत, तुम्हीच ठेवा. जर तुम्ही खरंच खुश आहात तर हे सांगा का चायवाल्या काकांनी या दोन चोरासनी का साथ दिली? फौजदार साहेब हे काय सांगतील? मला पैक्याची गरज होती. मी शेठजीकडनं मागितलं होते, पण शेठजीने नाही दिले म्हणून मला हे समजा करावं लागलं. शेठजी हे चायवाले काका खरं सांगतायत? शेठ आमचं नाव नाही घेणार. हे सर्व धर्माला घाबरणारे लोक आहेत आणि घाबरलेले लोक योग्य त्या बाजूने उभे राहतील. होय फौजदार साहेब, याने माझ्याकडे पैसे मागितले होते पण मी नाही दिले. पर तुम्ही एवढं खोटं का बोलता आहे? शेठजी तुम्ही आता आम्हाला बक्षीस देत होतात आणि खोट्या संघ उभं राहिलात. शेठजी मला काही बी बोलायचं नाही. चला घेऊन चला यांना. फौजदार साहेब थांबा. तुम्ही बाळा दादाला बी संघ घेऊन जा. चोरी करण्यात याचा बी हात होता.